आता जो GR निघालेला आहे त्या GR मध्ये जो महाराष्ट्रातला मायक्रो समाज आहे आणि तो अगोदरपासून सामाजिक दृष्ट्या कुठेही मागासलेला नाहीये आणि आरक्षण हे आर्थिक दृष्ट्या हे नाहीये की जो समाज सामाजिक दृष्ट्या मागास होता, जो गावगाड्याच्या बाहेर राहणारा समाज होता, ज्याला गावाच्या राज्यकारभारात सामील केलं जात नव्हतं, अशा समाज या ओबीसी मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी की माझ्या भारतामध्ये कुठेतरी सामाजिक न्याय आणि सर्वांना समतेची वागणूक मिळावी, सर्व समाज हा राज्यकर्ता समाज व्हावा, यासाठी हा इतर ओबीसी मागासवर्ग या ओबीसी मध्ये टाकण्यात आलेला आहे। त्यामध्ये माझ्या गावामध्ये समजा एखादं मायनर समाजाचं घर असेल, एखादा तेली असेल, नावी असेल, साळी असेल, कोळी असेल, माळी असेल, धनगर असेल, वंजारी असेल, जो अनेक वर्ष राजकारणापासून लोकप्रतिनिधी होण्यापासून आणि राज्याचा कारभार करण्यापासून वंचित होता, त्या समाजाला माझ्या कुठेतरी न्याय मिळावा, माझा मायनर समाज कुठेतरी राज्यकर्ता व्हावा, यासाठी हा ओबीसी वर्ग आहे। आणि आता मोठ्या प्रमाणात या ओबीसी मध्ये मेजर समाजाची जर त्यामध्ये घरात आले तर हे ऑलरेडी असं झालेलं आहे की एका घरात पहिले 375 लोक राहतात आणि आता अजून त्यात 500 घुसवले तर पूर्ण महाराष्ट्रातला ओबीसी समाजात अस्वस्थ झालेला आहे। म्हणजे सांगण्याची अशी दयनीय अवस्था आणि म्हणजे जो मूळ ओबीसी समाज आहे ते आज मुलं आत्महत्या करायला लागलेले आहेत, कारण आमच्यावर हा कुठेतरी अन्याय व्हायला लागलेला आहे। आज कुठेतरी आम्ही एखाद्या गावाचा सरपंच होत होतो, आज कुठेतरी आम्ही एखाद्या नगरपालिकेत नगरसेवक होत होतो आणि आता आम्हाला याच्यापासून पण वंचित केलं जाऊ शकतं। यासाठी आमचं मराठा समाजाच्या आरक्षणाला कुठेही विरोध नाहीये। आम्ही आजही सांगतो की शिक्षणामध्ये आणि नोकरीमध्ये सुद्धा मराठा समाजाला आरक्षण भेटलं पाहिजे, परंतु ऑलरेडी राजकारणात 80 नाही तर 100% समाज हा मराठा आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा मराठा समाजाचं मागासले पण मराठा समाज हा कुठल्याही दृष्टीने मागास नाहीये म्हणून अनेक वेळा सांगितलेलं आहे, परंतु सरकारने आपण याच्यातून कुठेतरी बचावलं पाहिजेत आणि जे मोठ्या प्रमाणात मोर्चे येतात ते कुठेतरी थांबले पाहिजेत। म्हणून दोन्ही समाजाला आज अस्वस्थ केलेलं आहे। मराठा समाजाला कळत नाही आम्हाला काय मिळालं आणि ओबीसी समाजाला कळत नाही आमचं काय गेलं। म्हणून माझी सरकारला विनंती आहे आणि जे कोणी या दोन्ही समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करतात, हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये कुठली स्त्री कुठल्या समाजाची आहे, कुठला माणूस कुठल्या समाजाचा आहे, कोण हलक्या जातीचा आहे, कोण वरच्या जातीचा आहे, तर असं न करता कुठल्याही माता भगिनीला शिवीगाळ न करता दुसऱ्या धर्माच्या स्त्रीचा सुद्धा आदर करणारा आणि तिला साडी चोळी देऊन मान सन्मान करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात आज जर आपण बघितलं तर काही अनपढ लोक अवाच्य भाषेत हलक्या जातीच्या महिलेला आणि ओबीसी महिलाला असतील, ओबीसी समाजाला असतील शिवीगाळ करतात, त्या सुद्धा गोष्टीचा मी निषेध करते आणि अजून सांगते या महाराष्ट्रामध्ये जो गुन्हे गोविंदाने 18 पगड जातीचा 12 बलुतेदार समाज नांदत आहे तो नांदू द्या आणि तुम्ही तुमचं आरक्षण बिनधास्त घ्या, आमचं काही म्हणणं नाहीये, फक्त आमच्या ताटात बसू नका, कारण आमचं गरिबाचं ताट आहे आणि त्यातलं घेऊ नका, एवढीच आमची विनंती आहे। धन्यवाद।